खाण्या पिण्यामुळं, तशी कृती. आता ते मला वृत्ती कृती काय भांगडे, साधं सोपं सांगतो. वृत्ती कशी निर्माण होते असं खाण्यापिण्यामुळे, आणि कृती हातून कशी घडते बघा. आता खाण्यापिण्यामुळे उगाच लाजक आलेच तो तुम्ही देवाची पूजा करताय, आणि जरी देवाची पूजा करतोय हा विचार जरी तुमच्या मनामध्ये नुसता ठसलेला असला किंवा जगाला दाखवण्यासाठी तुम्ही करत असला तरी सुद्धा तुम्हाला मंत्र येत नाही, तंत्र येत नाही, काही येत नाही. पण आहार शुद्ध सात्विक असेल तर तुमच्या तोंडून असं येणार नाही, ए भडव्या देवा तुला पाण्यात बुडवतो, बोसडीच्या तुझ्या डोक्यावर तांदूळ टाकतो, भडव्या तुझ्या माथ्यावर हळद कुंकू टाकतो, असं शिव्या देणार नाही, कोणी देणार नाही. आणि आमचे बाप भाऊ जर समजा ते कुठे बिअर बार मध्ये गेले, तिथं काही पेग सिस्टीम 2 पेग मांडले, असं काय म्हणणार नाहीत ते बेकरला, ए गंध फुलं घेऊन ये, उदबत्ती आण ना, ह्याची पूजा करू दे पेगची. उदबत्ती नाहीच लावणार, सिगरेटच लावतील त्या ठिकाणी. जी कृती घडते, जशी वृत्ती तशी कृती, ही कृती तशी स्थिती. आपण जी करतो ना ती कृती स्थितीला प्राप्त होते, तुम्हाला ती स्थिती प्राप्त होते, आणि मग माणसाची तशीच परिस्थिती. ही जी परिस्थिती आपल्यावर आपण ओढून घेतलेली आहे ना मायबापानं, ते स्वतः आपण ओढून घेतले हे आत्मपरीक्षणानं समजून येतं मायबाप. तुम्ही म्हणता ठेला आजच्या प्रश्न मानला, पण मी सुद्धा बाळायला तयार आहे तुम्हाला. तुम्ही माना आजच्यापासून आपल्याला आम्ही त्याग करत आहोत, आजच्यापासून आम्ही बिलकुल घेणार नाही. बघा तुमची वृत्ती कशी निर्माण होते. मग जर कुठल्याही प्रसंगी तुमच्यावर कसे हे प्रसंग आले, वाईट प्रसंग आले, तर त्यातून तुमची मुक्तता निश्चित आहे, आणि यश तुमच्या पायाशी लोळण घेईल हा शब्द मिळाला तुम्हाला. स्वतःचा आहार विहार सुधारा, कृती प्रवृत्ती स्थिती परिस्थिती सुधारा. हे शक्य आहे का हो माणसाला? सहज शंका आली डोक्यात म्हणून विचार केला की हे शक्य आहे का, म्हणून तो अशक्य काय आहे? या सगळ्या गोष्टी सहज शक्य आहेत, हे घडू शकतं, सहजपणे घडू शकतं. अहो आपल्याला जर दुसऱ्याच्या देव पाहायचा असेल तर स्वतः देव व्हावं लागतं. आता मी नेहमी प्रवचनाला ज्या ज्या वेळेला सुरुवात करतो त्यावेळेला सांगतो माझे परमपूज्य आजच घेतलं नाही फक्त, कारण तुम्ही टाळ्या नीट वाजवलं नाही, त्यामुळे माझंही बंधन राहिलं. मी माझ्या सद्गुरूंना नमस्कार करून अभ्यागत जे उपस्थित आहेत सद्गुरु स्वरूप समजतो मी तुम्हाला. सद्गुरु स्वरूप म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष देव आहात. मी किती सहजगत्या साम्य दृष्टीने तुम्हाला देव म्हणून टाकतो. कारण आहे माझ्या बापानं विशेषत्वानं सांगतो, तुम्हाला देव म्हणलं चुकीचं काही नाहीये, त्या चुकीचं नाही, सत्य आहे तेच म्हणतो मी. देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. तुमच्या ठिकाणी आत्मावास करतोय की नाही? आहे निश्चित. मी काय खोटं बोलतोय? मी तुम्हाला देव म्हटलं, पण तुमच्यावर जबाबदाऱ्या येतात. देव ह्या वृत्तीनं सुद्धा देवाला गुटखा चालतो का, मटका चालतो का, तंबाखू चालते का, बियर चालते का, बाटली चालते का, बऱ्याच गोष्टीची बंधने येतात. आणि रुक्मिणी माता कशी वागत होते, ती कुणाचा विश्वास करत होती का?
शेजाऱ्याशी कशी वागत होती, सासूशी कशी वागत होती, नंदेशी कशी वागत होती, नवऱ्याशी कशी वागत होती, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या न सांगता तुमच्यावर येऊन पडतात आणि त्या गोष्टीचा तुम्ही विचार करू लागता. कालांतराने तुम्हाला काय वाटतं मायबापानं, देव होणं खरं किती चांगलं आहे. नाही एक 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 वाईट गोष्ट आपल्यापासून लांब जाते आणि आपण देव होतो. मग आपण इतर देव का पाहू शकत नाही. जर तुम्ही देव झाला तर तुम्ही निश्चित दुसऱ्या देवत्व पाहू शकता, देव पाहू शकता. नाथ महाराजांची कथा आहे. नाथ महाराज प्रथेप्रमाणे गेले होते मायबापानं पुण्य करायला सगळ्या बरोबर. काशीची कावड रामेश्वरला घेऊन जायची, त्या कावडीत पाणी न्यायचं, ती कावड या नदीतलं पाणी त्या नदीत नेऊन ओतायचं, त्या कुंडातलं स्नान त्या कुंडात जाऊन करायचं वगैरे वगैरे जे काही अवडंबर प्रथा असतील त्याप्रमाणे ते निघाले होते. नाथ महाराज ज्या वेळेला चालले, जवळ आलेले आता कावड नेऊन एक थोडे 5-10 मिनिटांमध्ये कावड ओतायची आहे. अशा वेळेला नाथाने पाहिलं की एक तडफडतोय देव पाण्या वाचून आणि नाथ ती कावड घेऊन त्या देवाकडे निघाले. त्यावेळेस त्यांच्या बरोबर असणारी माणसं काय म्हणतात माहितीये का, उच्चगुरू पंडित विद्वान स्वतःला समजणारे, ए गाढवा, त्या गाढवाकडे कुठे चाललास. नाथ महाराज म्हणते नाही हो, त्याला तहान लागलेली आहे, तो देव तडफडतोय पाण्या वाचून. अरे म्हणजे तुला वेळ लागलाय का काय, इतक्या लांबून कावड आणली आणि आता इथं जाऊन ओतायची, पुण्याचा असा घडा तू असा ओतून देवर त्या गाढवाच्या मुखामध्ये. नाथाने कुणाचंही ऐकलं नाही मायबापानं. नाथाने जाऊन त्या देवाला पाणी पाजलं. तुम्ही म्हणता मी सारखा देव देव का म्हणतोय, कारण नाथाना तो देवच दिसत होता ना. नाथ देव होते म्हणून त्यांना देव दिसत होता. नाथ देव होते म्हणून त्यांना तो देव दिसत होता. मी जर गाढव म्हणलं तर मी कोण झालो, म्हणून मी देव म्हणतोय मायबापानं, दुसरं काही नाही. त्या देवाला पाणी पाजलं नाथाने. त्याच दिवशी तो देव उठला आणि 4 पायावर चौखऱ्या उधळत निघून गेला. लोक म्हणले तुला काय अक्कल आहे का, इतक्या लांबून कावड आणली आणि त्या गाढवाला पाणी पाजलंस. तर सांगण्याचा उद्देश आहे, नाथाना मायबापानं गाढवात सुद्धा देव बघितला. आपण आपल्या घरातल्या माणसात देव बघूया. काय अवघड आहे, काही अवघड नाही. हा शपथ घ्या, बायकोने शपथ घ्यावी मी नवऱ्याला देव समजेन. बऱ्याच जण म्हणतात काका तुम्हाला माहित नाही त्यांचं खरं गौडं बघायला काय आहे. असो द्या. तर देवत्व हे कुणाच्या कर्मावर अवलंबून नाहीये, ते स्वतःच्या भावनेवर अवलंबून आहे. नाथांचे एक शिष्य होते पैठणमध्ये राहणारे. त्यांचा साम्य भाव इतक्या पराकोटीला गेलेला होता, नाथापेक्षा 1.25 होते ते. कोणीही त्यांना जर हाक मारली, ओ स्वामी, यांनी जायचं आणि साष्टांग नमस्कार घालायचा. त्या गावातल्या सगळ्या टाळाकुट्यांनी त्याची टिंगल करून 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 त्यांचं नाव ठेवलं काय, दंडवत स्वामी. दंडवत घालतो कोणालाही म्हणून तो दंडवत स्वामी.
पण नाथ महाराज नेहमी म्हणायचे स्वामी म्हणायचे, शिष्य असून सुद्धा. झालं काय मग, असे रोज ते आपल्या नाथांच्या वाड्यावर जायचे, नाथांना नमस्कार करायचे, आणि जाता येता जर कोणी हाक मारली, गावातल्याने कोणी बोलावलं, एवढ्या लहान मुलांनी जरी हाक मारली, म्हातारीनं हाक मारली, पोरीनं हाक मारली, पोरांनी हाक मारली, जायचं आणि साष्टांग नमस्कार घालायचा. हे त्यांचं. मग गावातले 4 गाव कुठे टिंगल करत बसलेले होते, नाथ महाराज वाड्यावर होते, त्यांची भेट घेण्यासाठी म्हणून हे दंडवत स्वामी निघालेले होते. तेवढे चोक म्हणले ती येडं चाललंय. एकाने हाक मारले, स्वामी. ते पळत आले आणि साष्टांग नमस्कार घातला चौघांना. म्हणले, दंडवत स्वामी, तुम्ही आम्हाला नमस्कार का घातला, तुम्ही आमचा देव पाहता? हो म्हणे, का नाही, तुम्ही देवच आहात. त्यामुळे चला बरं, तुम्ही त्या तिथे देव आहे का पहा, बघू बरं. आणि त्यांनी एका घाणीच्या ठिकाणी नेलं, जिथं चिखल साचलाय, माशा घोंगावतायत, एक गाढव मरून पडलेला आहे, अशा ठिकाणी नेलं. अतिशय गलिच्छ ठिकाण होतं ते. आणि त्यांनी म्हणलं, आता बघू हा काय करतोय दंडवत स्वामी. आणि मग ते म्हणले, दंडवत स्वामी, याच्यात देव दिसतो तुम्हाला? का नाही दिसणार. म्हणून त्याने साष्टांग नमस्कार घातला, त्या चिखलातून त्या गाढवाच्या पायाला हात लावले, आणि काळ दिवशी गाढव उठलं आणि चौकड्या पळत गेलं. ते सगळे घाबरून गेले. काय ताकद आहे या माणसाच्या अंगात. इकडे नाथ महाराज एरझऱ्या घालू लागले. नाथ महाराजांना हे समजलं. नाथाच्या दर्शनाला दंडवत स्वामी आले आणि नाथ महाराज, स्वामी, यांनी साष्टांग नमस्कार घातला. स्वामी, फार मोठी चूक केली तू. त्यामुळे मी काय केलं गुरुराया? अरे तू तुझ्या सिद्धीचा उपयोग चुकीच्या ठिकाणी केलास, पण मी काही केलंच नाही, तर तुम्ही असं म्हणता कसं? अरे ते लोक अशीच आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी तुझी टिंगल करतात आणि तुझ्या साम्य दृष्टीच्या साधनेमुळं ते गाढव उठून निघून गेला. पण आता इथून तुझ्या ह्या सिद्धीचा दुरुपयोग होईल. स्वामी म्हणला, मी काहीही केलेलं नाही. ते गाढव मेलेलं होतं, तुम्हीच मारला असेल. जीवन झालं, तुम्हीच केलं असेल. मला काय माहित नाही. माझं एक आपलं बघत तुम्ही सांगितलंय, सगळ्यात देव बघावा, मी सगळ्यात देव बघतो, म्हणून मी सगळ्याला नमस्कार करतो. ह्याच्यापेक्षा मला काही दुसरं येत नाही. झालं मग. म्हणले, अरे तर तुझ्या सिद्धीचा दुरुपयोग होईल. ह्या पैठण मध्ये जर कोण मेलं ना, दामरट लोक एवढी आहेत, येतील. हो दंडवत स्वामी, चला बरं तुम्ही ह्याच्यात देव बघा बरं म्हणतील. आणि एकही माणूस मरू द्यायची नाही. यम तुझ्याकडे येईल पहिल्यांदा, तुला उचल. काय हरकत आहे म्हणे, ती तुमचीच करणी गुरुराया, असं म्हणतोस तर बस, पद्मासनामध्ये बस आणि ध्यान लाव. समाधीकडे जा, प्राण बाहेर सोडून दे. गुरु आज्ञा वाक्यामध्ये प्रमाण. दंडवत स्वामी पद्मासनामध्ये बसले, प्राणरोधन केलं, समाधी अवस्था प्राप्त केली आणि प्राण सोडून दिले. धन्य तो गुरु आणि धन्य तो भक्त, धन्य तो शिष्य. सगळ्या गावामध्ये बातमी पसरली, नाथ महाराजांनी खून केला, नाथ महाराजांनी खून केला, नाथ महाराजांनी खून केला. आधीच नाथ महाराजांना म्हणून सगळे ओरडत होते. धर्म बुडवे, जातीभेद मानत नाही, एकमेव जात मानव जात म्हणतो, एकमेव धर्म सेवा धर्म म्हणतो, असा मूर्ख माणूस आहे तो.
हा, ब्राह्मण जातीला कलंक आहे तो वगैरे वगैरे नाथावर भांड रचलेलं होतं बऱ्याच जणांनी. मग या बातमीचा फायदा घ्यायला काय लगी पंचमंडळी जमली सगळे आणि म्हणे नाथाने ब्रह्महत्या केलेली आहे, एका ब्राह्मणाचा खून केलेला आहे, नाथाला पाचारण करावं सभेमध्ये, ब्रह्मसभेमध्ये. पैठणची ब्रह्मसभा बसली, मोठमोठ्या पगड्या, गरगंज, ओझ्या खाली दबलेले एवढे लिंबा एवढे चेहरे, तोंडाची बोळकी झालेली आणि या नाथाला ताबडतोब पाचारण करा. जायचं कोणी बोलवायला, धाडस कुणाचंच नाही. त्यात एक ना समज असा छोटा बालक होता, विद्यार्थी दशेतला. त्याला सांगितलं, जा रे नाथाला बोलून घेऊन ये. त्याप्रमाणे तो गेला, नाथाला बोलून आणलं. नाथ महाराज आले. भूदेव संताशी सदा लवावे. हे भूदेवीच्या संतानो, हे पृथ्वीवरच्या देवानो, ह्या पामरासाठी काय आज्ञा आहे? ह्या नाथाला का बोलावलं? ह्या अनाथाला तुम्ही का बोलावलं? कोणाचं धाडस होईना, का बोलवलं? ज्यात वयोवृद्ध जे होते त्याने सांगितलं, नाथा तू ब्रह्महत्येचा पातक केलेला आहेस, एका ब्राह्मणाचा खून केलेला आहे, त्याचं प्रायश्चित्त देण्यासाठी तुला हे ब्रह्मसभा बोलावणं केलेलं आहे. यावर तुझं म्हणणं काय? नाथ म्हणाले, मी खून केलेला नाही. इतप्पर जर ब्रह्मसभेला वाटत असेल की मी खून केलेला आहे, तर ही ब्रह्मसभा, ताचामुखी परमेश्वर, ही पंचमंडळी जो निर्णय देतील तो मला मान्य आहे. कारण निर्णय देणारे सुद्धा हे परमेश्वरच आहे. त्यावेळेस तो वयोवृद्ध ब्राह्मण लाजला. तो म्हणला, दंडवत स्वामी कसा मेला? याने प्राणत्याग केला. पण तुझ्या हुकमावरून प्राणत्याग केला. निश्चित तो माझा शिष्य होता, माझ्या हुकमावरून त्यानं प्राणत्याग केला. म्हणजे एका ब्राह्मणाचा तू खून केला नाही? मी खून केला नाही. त्याला जी सिद्धी प्राप्त झाली होती त्याचा दुरुपयोग जगामध्ये होऊन त्याचं पाप वाढेल म्हणून त्यानं प्राणत्याग करावा अशी माझी इच्छा होती. काहीही असो, परंतु तुझ्या हातून एका ब्राह्मणाचा खून झालेला आहे, तुला देहदंडाचं प्रायश्चित्त स्वीकारावं लागल. जशी आज्ञा म्हण. तेवढ्यामध्ये आता निर्णय द्यायचं ठरलं. सगळे दोन्ही पक्षाची बोलणी झाली, सांगणं झालं. नाथांनी सांगितलं, या ब्राह्मणाने आरोप केले, नाथांनी त्याची उत्तरं दिली, वादविवाद संपला. मग निर्णय काय दिला, न्याय काय दिला? मायबापानो ऐका, अतिशय सुंदर न्याय आहे. असा न्याय जर आपल्याला दिला, असा न्याय जर देत असतील, असा न्याय जर आपल्याला मिळाला, तर आपल्याला काय वाटलं असतं सांगू का? हे प्रवचन ऐकायला बिन चपल्याचं उगाचच बसलो आपण. चपल्या पायात असत्या म्हणजे धडदिशी फेकता आल्या. तर न्याय असा मिळाला, गोदावरीच्या काठी
स्वयंभू सिद्धेश्वराचं मंदिर आहे, आजही आहे. त्या मंदिराच्या बाहेर नंदी असतो, शंकराच्या बाहेर देवळाच्या बाहेर नंदी असतो. तसा तर सिद्धेश्वराच्या शंकराच्या मंदिराबाहेर नंदी आहे, दगडाचा, 5 फूट उंचीचा. त्या न्यायाधीश लोकांनी सांगितलं, पंचांनी सांगितलं, विद्वत्त्यांनी सांगितलं की नाथ महाराज, तुम्ही जर खून केला नसेल तर तुम्ही उद्या सकाळी लवकर या आणि तो जो नंदी आहे सिद्धेश्वराच्या बाहेर त्याला हिरवा चारा खाऊ घाला. त्यानं जर चारा खाल्ला तर तुम्ही खून केला नाही, आणि त्या दगडी नंदीनं जर चारा नाही खाल्ला तर मात्र तुम्ही खून केला, म्हणून तुम्हाला देहदंडाचं प्रायश्चित्त, तुम्हाला प्राण द्यावा लागेल. नाथ म्हणाले, मला मंजूर आहे. हे भूदिवेच्या संतानो, तुम्हाला मी वंदन करतो. तुम्ही दिलेली शिक्षा मला प्रमाण आहे, मान्य आहे. नाथ महाराज गेले. नित्यक्रम नाथांचा तसाच चालू होता रोजचा. गेल्यानंतर हरिपाठ, अमुक तमुक, पूजन अर्चा, संध्याकाळच्या देवे लागण्याच्या वेळेच्या सगळ्या गोष्टी केल्या. कीर्तन प्रवचन सांगितलं. नाथांच्या घरी हरिकीर्तन ऐकण्यासाठी 18 पगड जातीची सगळी मंडळी जमत होती. नाथांना त्याविषयी दूषण देत होते की तुम्ही धर्म बुडवे आहात. नाथांनी त्यामध्ये कुठलाही व्यत्यय न येता सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पार पाडल्या. सकाळ झाली, सगळा गाव जमला गोदा तीरी. फुकट बघायचंय आता काय होतंय ते. मेला तर नाथ मरल, आपल्याला काय. आणि खाल्लं जर नाथाचा हातनं जर चारा खाल्ला तर ती बघायला मिळत. म्हणजे दोन्ही गोष्टी आपलं काय नाही, बिन पैशाचा तमाशा. 16 गाव जमा झाला. मग नाथ महाराज गेले. त्यांनी गोदावरीत सचैल स्नान केलं. ओल्या पडद्यानं तसेच ते घाटावरून वर आले. गेले. प्रत्येक पायरीला नमस्कार करत नाथ चढले घाटावरून. प्रत्येक ठिकाणी देव पाहावा. आपल्या घरात तर पाहावा, नाथाने पाहिलं त्या नंदीकडं. हे देवा, अंगठा ठेवला. देवा बघा आता तुम्ही, त्या लोकांचा आरोप आहे माझ्यावर की मी एका ब्राह्मणाचा खून केलेला आहे. मी म्हणतोय की मी खून केलेला नाहीये. देवा, पुढचा अरिष्ट टाळण्यासाठी त्यांनी स्वतःने प्राणत्याग केलेला आहे. यामध्ये माझा काही दोष नाही. देवा, जर मी खून केला असेल तर तुम्ही अजिबात हा चारा खाऊ नका. जर मी खून केला नसेल तर त्याने ती पेंडी उचलली चाऱ्याची नसेल तर म्हणून असा चारा पुढे ठेवणार, धरणार. एवढ्यात त्या नंदीनं जीभ बाहेर काढली आणि जिभेनं चारा ओढून घेतला. हजारो लाखो करोडो डोळे एकटक पाहत राहिले. त्यांना त्याचा स्वतःवर विश्वास चिमटे घेऊन बघायला लागले स्वतःचे स्वतः एकमेकाला. अरे जागृतपणी आहे ना आपण, झोपलेलं तर नाही ना. हा एवढा मोठा नंदी दगडाचा, कारण तुम्ही दगडाचे, तुम्हाला दगडाचाच दिसणार ना. पण नाथाला तो देव दिसला, कारण नाथ देव होते. अरे काय नाथ आपण,
जसे आपण आहोत ना तसंच सगळं विश्व दिसतं माणसाला. याला साम्य दृष्टी म्हणतात. त्या नंदीने तो चारा खाल्ला. नाथांच्या करकमलावर हजारो करोडो वर्षांचं ओझ असल्यासारखं त्यांना वाटलं. ते रिकाम झाल्यासारखं. या हातून खून झाला असा माझ्यावर आरोप होता. या हातातला या करकमलातला चारा त्या नंदीनं ओढून घेतला आणि ते ओझ कमी केलं माय बापानं. नाथ म्हणाले, हे नंदी, हे परमेश्वरा, अरे हे दुनिया फार 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 विचित्र वागते रे. नको बाप्पा, तू सुद्धा इथं थांबू नकोस, नाहीतर रोज येऊन तुला कोणतं चारा चालेल. माय बाप्पा उठ आणि जा गोदावरीत जलसमाधी घे. तो नंदी ताडदिवशी उठला माय बाप्पानो आणि पळतच गोदावरी मध्ये गेला आणि त्याने जलसमाधी घेतली. ती जलसमाधी घेतलेली ठिकाण, त्या ठिकाणी आजही तो नंदीचं अस्तित्व आहे, प्रतिमा आहे. त्या ठिकाणी सिद्धेश्वराचं ठिकाण आहे. सांगण्याचा उद्देश एकच आहे माझा, विश्वामध्ये अशक्य असं काही नाहीये. सगळ्या गोष्टी शक्य आहेत माय बापानं. तुम्हाला साधी गोष्ट सांगतोय मी. नवऱ्यानं बायकोत देव बघावं, बायकोनं नवऱ्यात देव बघावं, म्हणजे घरातली भांडणं कमी होती. साधे सूत्र आहे. माझ्या माता भगिनी काय सांगतात माहितीये का, काका ती पोरगी फार हटवादी आहे, ऐकत नाही बघा. काय ऐकत नाही, सारखी आपली ती टीव्हीचं बटन दाबून बसलेली असते बघत. नालायक आहे, तिला अभ्यासाची काळजी नाही, तिला अमुक नाही तमुक नाही, हिला कसं व्हायचं, हिला जर नवरा चांगला नाही मिळाला तर कसं व्हायचं, अमुक झालं तमुक झालं, वाटल ती बोलून बिचारी राहत नाही. कुणाची पोरगी आहे माय? माझीच आहे. टीव्ही कुणी आणला घरात? तर आपण जर देव पाहायला शिकलो मुलांमध्ये ना, तर मग जैशी वृत्ती तैशी कृती तैशी स्थिती. तर आपण जर देव पाहिलं तर देवाविषयी आपल्या तोंडातून असे शब्द निघतील का? आपण आपल्या मुलाबाळांना असं बोलू का? आपण आपल्या नवऱ्याला असं बोलू का? आपण आपल्या बायकोला असं बोलू का? आपण आपल्या आईला बोलू का? आपण आपल्या बापाला बोलू का? अरे तुम्ही जगभर हिंडता देव देव करत, आणि जी खरी दैवत आहेत, खरे देव आहेत, तुम्हाला जन्म दिलेले आई बाप, त्यांना लाथा मारता. कुठला हा न्याय, कुठले हे संस्कार, कुठले हे विचार? देव आई बापात पाहायला येत नाही तुम्हाला? आई बापांसाठी वृद्धाश्रम काय? माफ करा, मी कोणाचं नाव घेत नाही, पण एका मोठ्या व्यक्तीने मला सांगितलं, म्हणे काका तुम्हाला पैशाची आवश्यकता आहे. म्हणलं ठीक आहे आवश्यकता. मग मी सांगतो एक प्रपोजल घ्या तुम्ही. मोठे अधिकारी होते. म्हणलं मला पसंत पडलं तर मी ती प्रपोजल घेईन. त्यामुळे काही नाही, तसं तुम्हाला पसंत पडण्यासारखंच आहे. तुमचा आनंद आश्रम आहे, तो फक्त वृद्धाश्रम करा. म्हणलं माफ करा साहेब. त्यामुळे असं का माफ करा का म्हणता? मला ही संकल्पनाच पसंत नाहीये. अरे ज्यांनी तुम्हाला विश्व दाखवलं, ज्यांनी तुम्हाला कर्तृत्ववान केलं,
ज्यांच्यामुळे आज तुम्ही एवढे मोठे झालात, त्या तरुण वर्गावर मी काय संस्कार करू माय? मला सांगा. तुझे आई बाप आणून माझ्याकडे सोड. त्यामुळे मला काही कळत नाही तुम्ही कसले महाराज आहेत. म्हणलं कुणी सांगितलं मला मी महाराज आहे म्हणून? मी महाराज नाही. मी महाराज नाही, चुकीची संकल्पना आहे. आमच्या पाठीमागे महाराज लोक लागलेत म्हणे आम्हाला वृद्धाश्रम 55 लाख रुपये देतो म्हणले. ते म्हणलं तसेच ठेवा तिकडे तुमच्याकडे, कुणालाही द्या, पण जे माझ्या तत्वात बसत नाही, जी माझी वृत्ती नाही, ती माझी कृती होऊ शकत नाही. मी आई बापाला आजही देव मानतो, माझाही देव मानतो आणि पुढेही देव मानत राहील. आणि असाच संस्कार सगळ्या तरुण वर्गावर करेल. आणि हा संस्कार करण्यासाठी मला पैशाची गरज नाही. मला पैशाची गरज कशासाठी आहे? त्या देहाला काय लागतं? एक कुर्ता, एक धोतर, खायला एक वेळ कुठेही मिळू शकतं. हे जे संस्कार केंद्र निर्माण करायचंय, हा जो एक आनंद आश्रम परिवार निर्माण करायचंय, या परिवारामध्ये प्रत्येकाने एकमेकात देव पाहायला शिकणारी एक नवीन संस्कार क्षम्य अशी पिढी निर्माण करायची आहे की तिनं सगळ्या विश्वामध्ये सगळीकडे देव पाहायला शिकलं पाहिजे. आणि अशी पिढी जर निर्माण झाली माझ्या बाप्पानं, पैशाची काय आवश्यकता आहे? त्यांना येण्यासाठी, त्यांना राहण्यासाठी, त्यांना खाण्यासाठी भरपूर दाते देणारे दाते भरपूर आहेत. हजारो हात आहेत देणाऱ्याचे. माझी फाटकी झोळी आहे. आयुष्यात आज तागात मी कुणाला 1 रुपया मागितलेला नाहीये, मागणारही नाही. तत्वाला कधीही मुरड घालणार नाही. हे जे तत्व आहे आयुष्याचं जगण्याचं, ते प्रत्येकाने आधी ठरवलं पाहिजे. जसं खोटं बोलायचं आपण आधी ठरवतो ना, तसं प्रत्येक गोष्ट माणूस स्वतःची स्वतः करू शकतो. माय बाप्पानं तुमचे 99 प्रश्न असे आहेत जे तुमचे तुम्ही सोडवू शकता. आणि एक प्रश्न असा आहे, नाही असं नाही, आहे असंख्य गोष्टीचे त्रास आहेत. त्या त्रासातून 99 प्रकारच्या प्रश्नांची परिमार्जन पद्धत काय हे तुमचे तुम्हाला समजू शकतं. परंतु एक प्रश्न आकलन होत नाही तुम्हाला. त्यासाठी आहे आनंदाश्रम. आणि त्या आनंदाश्रम मध्ये आजही परिमार्जनाची पद्धत पूर्णपणे तुमच्या स्वाधीन केलेली आहे. जर तुम्ही अवलीला आलात, बऱ्याच जणांचं म्हणणं असतं, तळेगावच्या सुद्धा लोकांची कंप्लेंट आहे, दर्शनच मिळत नाही काकाचं, तिथं जाऊन काय होतं. खरं सांगू माझ्या बाप्पांना, मी तुमची पात्रता वाढवण्याच्या, मी सेवक आहे, मी सेवक आहे, तुम्हा सर्वांचा सेवक आहे. तुमची पात्रता वाढावी म्हणून मी आज सगळ्यात हर तऱ्हेचे प्रयत्न केले. जुनी जी माणसं येत होती त्यांना माहित आहे, मी आधी मंदिरामध्ये परिमार्जनासाठी बसत होतो. तुमची सगळी धुणी मी स्वतः धुत होतो, साबण लावून घासून वाळवून इस्त्री करून घड्या घालून तुमच्याकडे देत होतो आणून. मग काही दिवसानं जरा ठरवलं, आता ह्यांना साबण निर्मामध्ये भिजू तर घालू दे, यांच्याला पुन्हा जाऊन धुवू आपण यांच्या घरी. म्हणून मंदिरात बसायचं बंद केलं, बाहेर चालू केलं. तोही प्रताप इतका वाढला, पाया पडून सांगितलं, माय बाप्पा माझ्या पाया पडू नका,
मी त्या लायकीचा नाहीये, मी तुमचा हमाल आहे. एसटी स्टँडवर जर उतरला, अरुण काका पुढे आलाय, कुठून यायचंय मालक ही पिशवी, हे घरापर्यंत. पण ती पिशवी मी तुमची घेऊन डोक्यावर माझ्या तुमच्या घरापर्यंत येतो, तुमच्या घरी ठेवतो, तुम्ही माझ्या पाया पडता का? मग का पडता उगाच? मी सेवक माणूस आहे, तुमची पात्रता वाढवा. मग त्यात एक चाणाक्ष होता तर काय म्हणे, तुम्ही तर नेहमी सांगता प्रवचन तुम्ही अरुण काका व्हा म्हणून, मग आम्हाला व्हायला सांगता काय? होय बाप्पा, सेवा हा एकमेव धर्म आहे. कुठल्या धर्मामध्ये लिहिलंय माय बाप्पानो सेवा करू नका म्हणून? जात पडताळणी प्रमाणपत्र केंद्र, काय ती जायला आमची जात दुसऱ्याने ठरवायची. एकमेव जात मानव जात आहे माय बाप्पानं. निसर्गाचे 7 रंग आहेत, तानापी हिनी पाजा. इंद्रधनुष्यामध्ये आपण 7 रंग एकत्र बघतो. आजकाल काय चाललंय? निळा गुलाल तुम्ही उधळा, हिरवा गुलाल तुम्ही उधळा, नारंगी गुलाल तुम्ही उधळा, पिवळा गुलाल तुम्ही उधळा. अरे कशाला कशाला 7 रंगाचे गुलाल उधळता माय बापानं? उधळायचंच असेल तर प्रेमाचे रंग उधळा. जगावर प्रेम करायला शिका, मानव जातीवर प्रेम करायला शिका. एकमेव जात आहे मानव जात. कशाला कुणाचा जातीभूतीचा प्रश्न निर्माण करता? कशाला एकमेकात वितुष्ट निर्माण करता? कशाला एकमेकात द्वेष निर्माण करता? आनंदाश्रम हा कुठलाही संप्रदाय नाहीये. आनंदाश्रम हा संस्कार आहे. तो प्रत्येकाला एकच शिकवतो की जगायचं असेल तर मानव म्हणून जगा, मानायचं असेल तर प्रत्येकाला देव माना, आणि करायचं असेल तर सगळ्यांच्या विश्वाची सेवा करा. युनिव्हर्सल लव्ह अँड सर्व्हिस, विश्व प्रेम आणि विश्व सेवा, ह्या एकाच तत्वात बांधली गेलेली आहोत आपण. उगा काहीतरी अवडंबर करायची. अरुण काका आले, अरुण काका आले, ते पुन्हा इतकं झालं ते मला ते तुमच्या ह्यालाही माहित आहे. तळेगावच्या लोकांना गर्दी एवढी वाढायला लागली, मला वाईट वाटायचं. म्हातारी कोतारी सगळी माणसं येतात, तरुण लहान मुलं. उन्हाळ्याचे दिवस, मग आम्ही त्या मंडपवाल्याला बोलवलं, बापा रे प्रत्येक आमोशाला इथं तू मंडप घालत जा, लोकांना सावली तरी मिळू दे. काका मला 7,000 रुपये महिन्याला द्यावं लागते. अरे बाबा काहीतरी करीन रे, बघू देईन, पुढे जमत तेवढी देईन तुला. तसं जमायला नाही, 7,000 रुपये द्या, बस देईन 7,000. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले. मग तुमचे तळेगावची लोक काय म्हणले, ते हातोडे पाटील आले होते, ते आमचे माझ्यागावचे आले म्हणे, ही करायची ऐवजी कायम स्वरूपी मंडप आमच्या डोक्यात होतं म्हणे, असं असं. ठीक आहे करूया. लगेच त्यात घेतले, पट्ट्या घेतल्या, कुठं घेतली, काय करायचं केलं. मंडप झाला. मंडप झाला तरी त्या ठिकाणी तोही पुरेना, बाहेर पाण्याच्या टाकीपर्यंत लाईन चालली. वाईट वाटायला लागलं मला. काय हे लोकांचा अंधविश्वास आहे? काय वेळासारखं लोक ही लाईन लावतायत कशासाठी? अरे मी म्हणतो त्यांची पात्रता वाढवण्यासाठी तुम्ही मला 4 शिव्या दिल्या तरी घालते, म्हणून मी काय केलं, दर्शनच बंद केलं. या तुम्ही पहा तुमचे प्रश्न कशात बसतात. त्या आनंदाश्रम मध्ये नारळ अभिमंत्रित असतात, भस्म अभिमंत्रित असतं, रक्षक गोळा अभिमंत्रित असतो, मंत्रक्षता अभिमंत्रित असतात. जी जी गोष्ट तिथली आहे ती अभिमंत्रित असते. तुमचा प्रश्न पहा, त्या पद्धतीने हवन करा, परिमार्जन करा, तिथला माधुकरी महाप्रसाद घ्या आणि आपले जाब आपडे.
तर बऱ्याच लोकांची कंप्लेंट, काय उपयोग आहे यावडीला येऊन दर्शन मिळत नाही. अरे तुमची पात्रता वाढवण्यासाठी मी काय काय करतो, कसा कसा वागतो, कशा कशा पद्धत. कारण माझी एकच इच्छा आहे, तुमचा प्रश्न तुम्हाला कळला पाहिजे. तुमचा प्रश्न जर तुम्हाला कळला, त्याचं परिमार्जन जर तुम्ही केलं, तर तुम्ही आपल्या बायकोच्या प्रश्नाचं परिमार्जन करू शकाल. नवरा बायकोनी स्वतःच्या परीने तर आपल्या कुटुंबाचं करतात. त्या कुटुंबाचं जर तुम्हाला झालं तर तुमच्या गल्लीतल्या लोकांचं करू शकताल, शेजा पाजाऱ्याचं करू शकताल ना, तुमच्या तळेगावचं करू शकताल ना, पुणे जिल्ह्याचं करू शकताल. असं करत ते विश्वापर्यंत जा ना माय बाप्पानं. कुठेपर्यंत अडाणी राहता. काकांनी सांगितलं पाहिजे किती नावाला हवन करायचे. तुम्हाला काय झालं? काकाला काय शिंद आहे? काकाला काय शेपूट आहे? काका म्हणजे कोण? तुमच्यातलाच एक. तर सांगण्याचा उद्देश आहे, आज प्रवचन झालं, मागच्या वेळेस प्रवचन झालं की धो सगळे कुठले तळेगाव, कुठले तळेगाव, कुठले तळेगाव, कुठले तळेगाव. तिथं तळे झालं या उदीला. नका, असं नका करू. कुठलीही गोष्ट डोळसपणे करा. माझे खरे विचार काय ते जाणून घ्या. तुम्हाला सेवा करायची असेल, सेवा मान्य असेल, जे तुमच्या आयुष्यात घडतंय ते तो घडवणारा कोणतरी दुसरा आहे हे मान्य असेल, एकमेव जात मानव जात मानायची असेल, तरच आनंदाश्रमला या. अन्यथा इथंच तुम्हाला साष्टांग दंडवत करतो माय बाप्पानो. केवळ काहीतरी भूलतापा डोक्यामध्ये घेऊन, कोणी जर तुम्हाला काही सांगितलं तर ते डोक्यात घेऊन यावलेलाच काय, कुठेही जाऊ नका माय बाप्पानो. तुम्ही जोपर्यंत प्रपंचाची उपासना मी करतो अशा पद्धतीने करतात, तोपर्यंत तुमचं टिंब जाईपर्यंत चिंता तुमच्या पाठीमागे हटणारच नाही. ही चिंता अशीच अखंड राहील. आणि मग एक दिवस मी करतो, मी करतो, मी करतो, मी करतो, मी करतो ही चिंता, त्याच्यावर तर टिंब गेलं की चिता होईल. आणि माय बाप्पानो, हे तुम्ही करू नये, हे करू नये. म्हणून अशी उपासना करा, अशी उपासना करा की त्या उपासनेचं चिंतन होईल, सगळ्या देव पाहण्याचं चिंतन होईल, सगळ्याशी प्रेमानं वागण्याचं चिंतन होईल, सगळीकडे प्रेम उधळण्याचं चिंतन होईल, एकमेव जातीचं चिंतन होईल, मानव जातीचं चिंतन होईल, सेवा धर्माचं चिंतन होईल, एकमेकासाठी मरण्यात चिंतन होईल, आणि ते चिरंतन होईल. तर माय बाप्पानं तुम्ही ठरवा, चिंता करायची का चिंतन करायचं. जर तुम्हाला चिंताच हवी असेल तर यावू नका यावलेला. कुठल्या तर देवदेवराकडे जा, लिंब, गंडे, दोरे, बिबे, सुया, काय नाही ती करा. आणि चिंतन करायचं असेल, आनंद आयुष्यात प्राप्त करायचं असेल तर आनंदाश्रमी या. आनंदाश्रम परिवाराचे व्हा. आणि प्रत्येकाला जाता जाता एक आजचा संदेश देतो माय बाप्पानो. आयुष्यात करण्यासारख्या अति महत्वाच्या गोष्टी भरपूर आहेत, पण तुम्ही फक्त एकच करा, 3 प अंगीकृत करा. 3 प प प प पतंगाचा हे म्हणणार हे काय, 3 प अंगीकृत करा. पहिला प, पत्नी. पत्नी कशी असते?
आणि धर्मपत्नी कशी असते? तुम्ही म्हणाल हे काय धर्मपत्नी आणि पत्नी? हो, पहिल्या पदाचं लक्षण आहे. जी पत्नी असते ती काय म्हणते माहितीये का? समजा दाखवायला गेली ती मुलगी, मग झालं पसंती वगैरे झाली, जरा मग आजच्या पतेवन जरा तुम्ही दोघं जण बोला म्हणतात आजकाल. बघा तुम्हाला आयुष्य काढायचंय, दोघं जण बोला. मग ती पोरगी म्हणते अहो ते सगळे बसलेले गोतावळा सगळा तुमचाच का? म्हणे हो. एकत्रच राहता? हो. पोळ्या बिळ्याला आटायला काय बाई आहे का नाही घरात? धुणी भांडी घासायला सगळं मीच करायची आहे. तुम्हाला बायको पाहिजे का ते धुणे भांडेवाली पाहिजे? हे प्रश्न ती फार 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 विचारते त्याला. मला नाही जमायचं. ते कोण चुलत सासू, मामे सासू, काके सासू मला नाही जमायची. 50 सासवा घरात तुमच्या, मला नाही दम निघायचा. घर अगदी कसं पाहिजे? राजा राणीचा संसार, एक ब्लॉक, एक फ्लॅट, काय काय असेल ते मॅट सगळं घरात पाहिजे. त्या लग्नाच्या आधी साहेब झालं पाहिजे सगळं. ही पत्नी. आणि धर्मपत्नी कशी असते, तिची वृत्ती कशी असते बाळा? पहिला पय त्यातला थोडं सांगतो. मग तो म्हणतो, त्यांना म्हणलं जा म्हणे दोघं जण बोलून घ्या, काय असेल बोलायचं तर. आता पसंती झालेली आहे. ती धर्मपत्नी कशी म्हणते माहित आहे का? बोलायला जाण्यापेक्षा इथंच ओळख करून द्या ना. हा म्हणतो हा माझा मामा, लगेच त्याच्या पाया पडते. हा माझा चुलता, लगेच त्याच्या पाया पडते. ही माझी चुलती, त्याच्या पाया पडते. ही माझी मामी, त्याच्या पाया पडते. सगळ्याच्या पाया पडते. हे माझे वडील, पाया पडतो. म्हणजे सगळे दाखवले तो तुम्ही, पण माझ्या सख्या सासूबाईंना दाखवले तुम्ही. तर म्हणे 1 वर्ष झालं निवर्तली. अरे अरे किती कम नशिबी आहे मी. सासूची सेवा करायचं माझ्या नशिबातच नव्हतं. काय अभागी आहे मी. हे पण हे सगळे एकत्र राहतात ना, ह्यांची तरी सेवा करायला मिळेल मला, अशी म्हणती ते धर्मपत्नी. हा पहिला प. आता पुरुष पती. पती कसा असावा? धर्मपुरुष असावा, धर्मपती असावा, का नुसता पुरुष आणि पती असावा? वळू माहित आहे का हिंडणारा तुम्हाला? तो नुसता पुरुष असतो, तशा वृत्तीचा धर्मपुरुष. धर्मपती कुणाला म्हणावं? ही बायकोची आई, ही माझी आई, हा बायकोचा भाऊ, हा माझा भाऊ, असा फरक कुठल्याही पद्धतीचा कधीही त्याच्या डोक्यामध्ये येत नाही. जे ऋणानुबंध एकत्र आलेले आहेत त्या सर्वस्वाची जबाबदारी माझ्यावर आहे, असा म्हणणारा तो धर्मपुरुष. हा धर्मपती, ही धर्मपत्नी. आणि ह्या दोघांमध्ये इन्क्लूड पुन्हा होणारी असते ती सुपुत्र आणि सुपुत्री. पुत्र भावा ऐसा गोंडा ज्याचा टिंब आई बापाशी मारी धोंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. ते सुपुत्र आणि सुपुत्री ह्या दोघांमध्ये इन्क्लूड आहे ते. तिसरा प आता आहे का माय बापानं? तिसरा प आहे, अतिशय महत्वाचा आहे. पडोशी. पडोशी म्हणजे शेजारी. काहीतरीच बोलताय काका, तुम्हाला वेळ लागले काय? अहो महा हलकट आमचा शेजारी. अहो रोज आमच्यात वाकून बघायची सवयच लागली त्याच्या बायकोला. तर आमच्या घरात काय आणलं की लगेच तुझ्या घरात येत.
आमचा पोरगा इकडे घातला इंग्लिश मीडियमला, तुला नाही इंग्लिश मीडियमला पोराला घातलं, मग तुझं काय केलं ग माय? संस्कार स्त्रियावर अवलंबून असतात. उत्तम शेजारी आपण दुसऱ्यांचं व्हावं यासाठी प्रयत्न अवश्य करावे. आपण ज्या वेळेला शेजाऱ्याला नावं ठेवतो तर असा आहे तसा आहे अमुक आहे तमुक आहे, त्यावेळेला एक विचार करावा, आपल्या मनाला प्रश्न विचारावा, त्याच्या शेजारी कोण आहे? आपण आहोत, आपण त्याचे पडोशी आहोत. आपण जर इतकं त्याला म्हणतो ते असा हलकट आहे, ते असा हलकट आहे, ते असा हलकट आहे, बघा 3 बोट औरंगाखाना जर तुम्हाला हलकट औरंगा 3 हलकट. तर शेजाऱ्याला आपण नावं ठेवताना आपण विचार करा की तितक्या तिप्पट आपली गणितात मोजणी होते. तर उत्तम शेजारी व्हायला शिका, उत्तम पडोशी, उत्तम पुत्र पुत्री, धर्मपत्नी, धर्मपुरुष, त्या 3 पची जर सगळ्यांनी चिंतन केलं तर जे अपेक्षित आहे आपल्याला दैवत्व, ते मला नाही वाटत की फार लांब आहे. तुझं आहे तुझं पाशी, तरी फक्त विचाराने चुकलाशी, असं झालेलं आहे आपलं. प्रत्येक जण आपण देव आहोत हे सत्य आहे, वास्तव आहे. आत्मा जर परमेश्वर आहे हे एकमेव तत्व आहे, तर आत्मा सगळ्याच्या ठिकाणी वास करतो आहे. आपल्या मुलाबाळात आहे, बायका पोरात आहे, शेजा पाजाऱ्यात आहे. असं आहे का मला सांगावं की तुमच्या शेजाऱ्यानं भरपूर पैसा कमवला म्हणजे त्याच्याकडे आत्मा नाहीये, आत्मा असलेला माणूस जास्त पैसा कमवू शकत नाही, असं काय आहे का सगळीकरण? काही नाहीये. आपल्याला मत्सर असतो फक्त, त्यानं पैसा भरपूर कमवला, त्यानं कलर टीव्ही आणला, आपल्या घरात आला पाहिजे, हा मत्सर आहे. पण बरं झालं, छान झालं त्यांनी कलर टीव्ही आणला असं कोण म्हणेल का? तर स्वतः देव व्हा, 3 पची सांभाळणी करा, स्वतः देव व्हा, दुसऱ्या देवत्व पाहायला शिका. आणि या देवत्व होण्यामध्ये जर काही अडचणी असतील, याविषयी काही जर शंका असतील मनामध्ये, तर त्या शंका निसंकोचपणे विचारा. नसेल तर आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आनंदाश्रमची प्रार्थना होईल आणि संयोजक सांगतील त्या पद्धतीने. आता मी सांगतो, संयोजकाने सांगण्यापेक्षा रामाची सीता आई करू नका, इतक्या वेळ सांगितलं, हात जोडून सांगितलं, माझ्या पाया पडू नका म्हणून सांगितलं, तरी एकमेकाच्या बोखंडी पडून एकमेकाला त्रास देऊन करू नका, हे करू नका. तुम्ही जागेवर बसून तुमची पात्रता वाढवा. आपण जागेवर बसून पाया पडू शकलो पाहिजे. कुठलीही गोष्ट जगामध्ये अशक्य नाहीये, सगळ्या गोष्टी शक्य आहे. मी तुमचं दर्शन इथून घेऊ शकतो, तुम्ही तिथून का घेऊ शकत नाही? घेऊ शकता. तेव्हा कोणास काही शंका असल्यास विचारावी. अभिमंत्रित केलेलं दिलं जातं हवन करण्यासाठी म्हणा किंवा काही घरी ठेवण्यासाठी म्हणा, तर ते जर आम्हाला यावलेलं नाही तर इथं मिळवायचं असेल तर काय करावं लागेल? अशा प्रकारचं तप न करता तपोभूमी तयार करायची कशी? थोडक्यात तसं नाही, मी तुम्हाला कुठची भावनेला म्हणत नाहीये. येऊ नका म्हणाला. येऊ नका कशाला म्हटलं मी? असा गैरसमज होतो. येऊ नका कशाला म्हणलं की केवळ
ही गोष्ट शक्य आहे, इथे सुद्धा शक्य आहे. आणि ती आपली पहिली पायरी आहे. उपासना करा. उपासनेनं घरातली वलय शुद्ध निर्माण होतात. शुद्ध सात्विक वलय घरामधले सगळे दोष असतात. वास्तुदोष दोन प्रकारचे असतात माय बाप्पा. आपल्याला वास्तुदोष एकच प्रकारचा माहित असतो. इकडचं किचन तोडायचं, इकडं करायचं. इकडचं देवघर तोडायचं, तिकडं करायचं. इकडचा संडास बाथरूम तोडायचा, तिकडं करायचा. आणि असे वास्तुदोष सांगणारे वास्तुशास्त्रज्ञ 5,000 रुपये फी घेऊन सांगतात. मग ते पटतं लोकांना, ते करतात लगेच. अरुण काका कुकलून सांगतो, 1 रुपया लागत नाही माय बाप्पांनो, उपासना करा. येड लागलं याला आम्हाला, काय करायचं प्रचिती घ्या माय बाप्पांनो. ते दोष निघून जातात. कुठल्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही. उपासनेनं मी ज्या गोष्टी तयार केल्या त्यातली ही उपासना. दुसरा एक दोष असतो, तो हा नुसत्या उपासनेनं सुद्धा जात नाही. आणि ते तोडून फोडून तर जात नाही कुठलाच दोष. यांनी विचारलं त्याच्यासाठी काय करावं लागतं. त्याच्यासाठी वर्षानुवर्ष तप करून ती तपोभूमी तयार केली. त्या ठिकाणी तुम्ही जरी आला तर अभिमंत्रित होता. म्हणजे नारळ काय होतातच होतात. त्यासाठी माय बाप्पांनो तिथंच यावं लागेल, तिथनच नारळ आणावं लागेल. आणि 84 दिवसाचा विधी जर घरात केला तर त्या वास्तूतले नाही तसले दोष निघून जातील. त्यामुळे काय की त्या पद्धतीत तुमची पात्रता वाढवा. मग यावं नाही आलं तर चालेल. आणि मी तेच म्हणतोय की तुम्ही तुमची पात्रता वाढवायला शिका. त्यांनी प्रश्न विचारला, तो अतिशय योग्य विचारला. माणूस आपली पात्रता न वाढवता कुठलीही गोष्ट करू शकत नाही. तुम्ही तुमची पात्रता वाढवून इथं तपोभूमी निर्माण करा. इथं परिमार्जनासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतीलच होतील. आता उपासना कशी उपलब्ध झाली, तिथं हवनकुंड पाहिजे म्हणजे नारळ हवन करायला मिळतील ना. हवनकुंड करण्यासाठी आपलं जीवन समर्पित करायची पात्रता वाढवा.